हारे के सहारे की जय, तीन बाणधारी की जय, जय श्री श्याम, जय श्री राम। हे बघा दर्शनाला आपण परत एकदा आलेलं समोरच मंदिर आहे खाटू श्यामचा. हे तो तुम्ही बघू शकता, हारे का सहारा खाटू श्याम हमारा. कसं वाटतंय? आनंद आहे. भले 4 तास काना लागू लागला त्यांना. ओके, राधे राधे. हारे का सहारा खाटू श्याम हमारा. हारे का सहारा खाटू श्याम हमारा. जयपूर करून आम्ही आता निघालोय. कुठे निघालोय रे सांगा? खाटू श्याम. हारे का सहारा खाटू श्याम हमारा. तर ऍक्च्युली आम्हाला उद्या दर्शन घ्यायचं होतं खाटू श्यामचा, पण आपलं जयपूरचं लवकरच झालं, त्यामुळे आम्ही डायरेक्ट निघालोय. आता वाजलेत 5 आणि किलोमीटर फक्त 15 बाकी आहे. खाटू श्यामचं दर्शन घ्यायचे आज आपण, ज्यासाठी आलोय मेन एवढ्या लांबून. जवळपास आपण 1200 किती 1600 किलोमीटर 1600 किलोमीटर ज्यासाठी आलोय त्या खाटू श्यामचं आपण आता दर्शन घेऊया. एक्साइटेड आहे का? हो, सर्वजण येतात, आता आपण पण चाललोय. जरा मस्त वाटतंय, बघूया नक्की काय येते. तर आपण आता पोहोचलेलो आहोत खाटूमध्ये आणि इथून 1 किलोमीटरवर आहे खाटू श्यामजींचं मंदिर. तर आपण आता इथं ऑटो करणार आहोत. इथे गाडी पार्क केली बघा. इथून आता ऑटो करूया आणि ऑटोने जाऊया. इथून 1 किलोमीटर आहे, म्हणजे जवळच आहे मंदिर, जास्त काही लांब नाही आहे. आणि गर्दी आहे असं तर वाटतंय. बघूया आता इथं दर्शनाला इथे किती वेळ लागतंय. इथे जेवढा वेळ लागेल तेवढं लागेल. एवढं लांबून आलं ज्या गोष्टीसाठी, त्याला दर्शनाला टाइम लागला तर काही हरकत नाही. तसं इथे 10-15 दिवस अगोदरची गर्दी होती ना, त्यापेक्षा आता कमी आहे गर्दी असं तर बोलू शकतो आपण. तर गाडी पार्क करून आम्ही निघतोय. चला. तर ऑटो मध्ये आपण बसलोय. भाई भीड़ क्या है? वो 10-15 दिन से पहले से कितना लगे दर्शन को? लगभग आधे पाऊण घंटा. आता मला म्हणता ठीक आहे, अर्धा पाऊण तास ठीक आहे. म्हणजे हे मागं ऐकायला बोल. भरपूर दिवसांची इच्छा होती, आज पूर्ण होईल. अरे का सहारा खाटू श्याम हमारा. हे बघा आलेलो होता मी इथं समोरच. इथं 50 मीटरवर मंदिर आहे आणि हा मार्केट आहे बघा. इथे प्रसाद विसाद सर्व भेटताय. कोणीच नाही घेत बघ ना. ते मध्ये भांडणं झाली होती बघ, काहीतरी इश्यू झालता यांचा, त्यामुळे कोण घेत नाही. पण नाही ना इथं आज गर्दी इथं तर नाही वाटत ना, काय जास्त गर्दी इथं तर नाही वाटत. आता आतमध्ये गेल्यावर समजेल काय गर्दी येते. आणि रिक्षावाला पण बोला जास्त काय आपल्याला टाइम नाही लागणार, त्यामुळं टेन्शन नाही. गुलाबीला यायची फुलं पुढून घेऊ चला डायरेक्ट दर्शन. तर ही बघा इथून लाईन चालू झाली आणि ते आतमध्ये बघा त्या इकडं पर्यंत आपण पण आता लाईनीला लागूया. फायदा कसा वाटतंय? आनंद आहे. भले 4 तास काना लागू लागला त्यांना. ओके, 5 तास लावजा आपल्या तिकडं. यशनी लावला. तुम्ही लावला? यशनी कुठे लावलं? बघ ना लावायची इथे ते लाईनीला लागूया. राधे राधे. मम्मी दे बघ कसं. राधे राधे.
राधे राधे केस करा राधे राधे आता कसं सगळे लावलं नको तर नको. मगाशी जी आपण लाईन आलो ती वाली लाईन आहे, नंतर आपण उलटा फिरून या साईडला आलो ती VIP लाईन, पण इथं पण भरपूर गर्दी आहे. आणि बोला राधे राधे हरे का सहारा. तर आता इथून दर्शनाला 5 ते 10 मिनिटं लागतील असं त्यांनी सांगितलंय, पण बघू. आता आरती चालू झाली आहे म्हणून जरा जास्त लाईन होल्ड करून ठेवलेली. तर आरती झाल्यावर परत लाईन चालू होईल. बघा लोक किती गर्दी बघा. हरे का सहारा हे बघा मित्रांनो, आपण आतमध्ये आलेलो आहोत आणि हा बघा इथे समोरच मंदिर आहे आपल्या. तुला पण सांगितलंय या साईडला थांबल्या म्हणजे लेफ्टला थांबल्या. त्याच्या सरांनी सांगितलंय लेफ्ट साईडला राहा, तर दर्शन आहे ना जवळून असतं. कारण की बघ ह्या लाईन आहेत ना ते तिकडं लांब आहेत आणि ही लाईन आहे ना मंदिराची इथून जवळूनच आहे. तर म्हणून आम्ही लेफ्ट साईडला थांबलो. तुम्ही पण येत असाल तर लेफ्टला थांबा. मंदिराचं काम चालू आहे ना म्हणून हे बघा असे लावले वाटते. बघा मंदिराचं काम चालू आहे. परत एकदा रिनोव्हेट आम्हाला एक सांगत होतं ते मागचं प्रेम मंदिर सारखं होणार आहे. कारण की आता इथं गर्दी वाढायला लागली. 2018 हा 2018 ते बघायचं सांगितलं ना मम्मी सांगा. असे लोक भोग आणतात देवाला, 56 भोग प्रसाद. हरे का सहारा खाटू श्याम हमारा. सहारे के सहारे की जय, तीन बाणधारी की जय. जय श्री श्याम, 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 जय श्री श्याम. आता मी परत एकदा आलो दर्शनाला तुमच्यासाठी खास. कारण की मगाशी मी दर्शन केला तर कॅमेरा अलाउड नव्हता. कारण की भरपूर जवळून दर्शन झालं, एकदम मस्त दर्शन झालं. वाटलं पण नव्हतं असं दर्शन होईल. आता तुमच्यासाठी खास आपल्या युट्यूब फॅमिलीसाठी मी परत एकदा आलो मुख दर्शनच्या लाईनला. तर तिथून व्हिडिओ काढायला भेटली तर भेटली. आता आम्ही तिघंच आलोय बघा. आता इथून परत मुख दर्शनची लाईन आहे इथून. हा नाही भेटले तर मग ठीक आहे ऍडजस्ट. आता काय तुम्ही या स्वतः एक तुमच्या डोळ्याने एकदम छान दर्शन होतं. धक्काबुक्की नाही काय नाही, एकदम मस्त दर्शन भारी वाटलं ना. बघा दर्शनाला आपण परत एकदा आलेलं. समोरच मंदिर आहे खाटू श्यामचा. हे तर तुम्ही बघू शकता. हरे का सहारा खाटू श्याम हमारा. जिथे तिथे ना हाच नारा ऐकायला भेटते आपल्याला. सर्व नुसता खाटू श्याम खाटू श्याम. भरपूर असं पवित्र ठिकाण आहे बघा समोर. परत एकदा ट्राय केला मित्रांनो फोटो व्हिडिओ काढायला, पण नाही जमला. असं तुम्ही या इथं मस्त असं दर्शन घ्या. मला जेवढं दाखवता आलं मंदिरात तेवढं मी दाखवलं. आपण परत एकदा बाहेर जाऊ. आपण बाहेर जाऊ इकडून. तर मस्त असं आपलं आता मुख दर्शन पण झालं आणि चरण दर्शन पण, दोन्ही दर्शन करून आपण आता निघालोय. मामा तुमचं दर्शन कसं झालं सांगा ना. मस्त झालं, एक नंबर. एक नंबर ना दर्शन. खाटू श्यामचं दर्शन एक नंबर झालं. तसंच आपण पाहिजे सुरुवात केली ओंकारेश्वर, उज्जैन, परत सावरिया सेठ आणि आता हा खाटू श्याम. खाटू श्याम 4 मंदिरं केली. 4 मंदिरं केली. 4ही मंदिरांचं दर्शन अगदी मनसोक्त झालं. हा आल्यासारखे पैसे उचलून. तर पप्पा तुमचं दर्शन कसं झालं. मस्त झालं. माझी इच्छा पूर्ण झाली. इच्छा होती खाटू श्यामला यायची. हा इच्छा पूर्ण झाली. ओके. अजून तुम्हाला याला यश तुझं दर्शन कसं झालं. एक नंबर मस्त मस्त. आमचा मस्त पप्पांची इच्छा होती यायची म्हणून पप्पांच्या मागे आम्ही आलो. हा ते ताया तुझं दर्शन कसं झालं. मस्त
मस्त. एकदम मावशी तुझा रे? मस्त डायरेक्ट जवळ. तुम जवळ ना मावशी आम्हाला दिसत नाही. सांगितलेला आमच्या सराई सांगितलेला का या डाव्या डाव्या बाजूनी या. दर्शन चांगलं होईल. आणि कोणी पण येताना डाव्या बाजूच्या लाईनीनेच या. म्हणजे येता वेळेस नवीन येता आपल्या कोणाला माहित नसते, पण येता वेळेस डाव्या लाईनीतूनच या, समोर दर्शन होते. ओके. हा. आणि तुमच्याकडे जास्त टाइम वगैरे नसेल, म्हणजे एवढे लांब तुम्ही येता तर टाइम काढून द्याल, पण तुम्हाला जर एक टाइम नसेल जास्त तर मुख दर्शन पण मस्त ऑप्शन आहे एकदम. तिथं पण भारी दर्शन झालं ना रे आपलं, मस्त दर्शन झालं. तर आता काय करायचं, आता पुढचा प्लॅन? आता जेव्हा आता पुढे जाऊन हॉटेल बघा, जेवण करू, 100-200 किलोमीटर जाऊ. आणि मस्ती करू. अजून जैसलमेरतून 600 किलोमीटर आहे, तर जेवढा डिस्टन्स आपल्याला कव्हर करता येईल आज तेवढा करूया. बघूया कुठपर्यंत थांबतोय आपण आज, ते दिसेलच तुम्हाला ब्लॉग मध्ये पुढे. अरे का सारा, खाटू श्याम हमारा, अरे का सारा, खाटू श्याम हमारा, बोलो जय श्री श्याम. जय श्री श्याम. चलो चला निघूया आपण आता जैसलमेरला चाललोय, पण मध्ये थांबणार होतो कारण की 600 किलोमीटर जैसलमेर आहे, तर मध्ये 200-300 किलोमीटर थांबायचा होता. तर डायरेक्ट मी तिथंच ब्लॉग चालू करणार होतो, पण माझ्याकडून काय आता राहवलंच नाही, कारण की जवळपास 100 किलोमीटर झाला हायवे येतच ना. असाच सर्व्हिस कसला गावातला रोड आहे काय माहिती, एकदम भक्कास रोड आहे. यांची तुम्ही तोंडा बघू शकता, चुकून एखादी गाडी येत आहे ही एकदम यांची घाबरली, हवा फुल टाईट झाली यांची. मामा तो झोपल्या तिकडे, हे बघ चुकून एखादी अशी गाडी येत 20-20 मिनिट 30-30 मिनिटावर. आता ही बघ समोरची गाडी आले, पण कंटिन्यू रे, चुकून एखादी गाडी येत काय माहिती कुठं रस्ता आहे, हायवे पण आम्हाला भेटत नाही. आता थोड्या वेळेला दाखवते बोलते ना, परत असतेच रोडला आणते. मॅप पण काय नाही बघा, मॅप वरून समजा तुम्ही कसला रोड असेल. जाऊ दे नाही दिसत. काय आला मी या जवळजवळ 100 किलोमीटर माझा हात धरून आले, हाताला मुंग्या आल्या तरी सोडी नाही. अरे समोरचा रस्ता बघ ना, काहीच नाही, एकदम असाच आहे, काहीच नाही. तर तो गाव बोलत होते, ते गावाची लोक झोपली, आपल्यासारखी थोडीच मोबाईल घेऊन. चुकून एखादं असं गाव लागतंय, गावात एरिया आहे, मग चुकून लागतंय, पण ती पण लोक कोण नाही उठलेली, झोपलेली. आपल्या इकडे रात्री निघतात सगळे फिरायला, नाही तर झोपले सगळे. आणि वाजलेत पण आता 11. पोहोचू आता, बघू हायवे कधी लागते ते काय माहिती. आता 1 वाजलाय आणि 1 वाजता आम्हाला इथं सिटी भेटली आणि सिटीमध्ये रूम घेतली बघा, मागे आहे ना हॉटेल, तिथं रूम घेतली आपण. आणि रस्ता एकदम सामसूम होता. जाऊ दे, आता पोहोचलो आपण सिटीमध्ये. बरं बाकीचं 350 किलोमीटरचा जो प्रवास आहे तो आपण मॉर्निंगला करू, कारण फॅमिली सोबत एवढा रात्री प्रवास करणं काय बरोबर नाही बरं. आणि मी आलतो तिथे गाडी पार्क करायला, तिथं मगाशी गाडी होती, इथं पार्क केली मस्त. सो आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून तुम्ही नक्कीच सांगा. आपण खाटू श्यामला गेलतो, परत जयपूर सिटी बघितली, तो ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा. जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.